तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर अजूनही ठाम आहात का? हो, ठाम आहे ना. या देशामधले 80% माणसं जे मांसाहारी आहेत ते रामभक्त आहेत. आणि त्या काळामध्ये तुम्ही जर अँथ्रोपॉलॉजी वाचली तर मांसाहारीच माणूस जिवंत होते. माझ्याकडे बघून शब्दांनी प्रभू रामांचा उल्लेख केला. माझ्या आईला पण मी हेच म्हणतो. असं आहे. ते बोलतात आपण आरामात तटकरे यांना एनसीपी फोडण्यामध्ये, अजित पवारांना फोडण्यामध्ये तटकरे जबाबदार आहे असं एक भाषणामध्ये विधान केलं. हो, केलं. हे मुळात हे सगळं जे भरवण्याचं काम आहे ते काही माणसांनी केलं. हे अख्खं घर फोडण्याच्या मागे एक षडयंत्र होतं आणि त्या षडयंत्राचे एक प्रमुख भाग हे तटकरे होते. याच्यामध्ये मग थेट तटकरेच फक्त एकमेव दोषी आहेत ना. दोषी 2-3 जण आहेत. लोकांनी नावं घेतली ना, तुम्ही ऐकली नाहीत का? मी तटकऱ्यांचं नाव घेतलं, लोकांनी बाकीची नावं घेतली. आवडतं. दुसरीकडे आज सावित्रीबाईंच्या संदर्भामध्ये सातारामध्ये एक घटना घडली की तिथे भुजबळ साहेब गेले आणि त्यानंतर काही संघटनांनी तिथे दुधाने अभिषेक करून धुतलं गेलं. आता एका साईडला आपण एक नाही, असं आहे की ते कोणी केलं मला माहीत नाही, पण हे कळणं चुकीचं आहे. भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत आणि त्याहीपेक्षा सावित्रीबाई फुले ह्या समस्त स्त्रियांमध्ये बदल घडवणाऱ्या या देशातल्या पहिल्या महिला आहेत. म्हणजे इथली दलित स्त्री असो नाही तर ब्राह्मण स्त्री असो, तिने जर पूजाच करायची असेल तर तिने सावित्रीबाईंची पूजा करावी. सावित्री आईनीच तुम्हाला शिक्षणाचे दरवाजे मोकळे केले आणि त्यातनंच आज तुम्ही डॉक्टर, इंजिनियर वगैरे जे काय होत असाल ते आहात. महात्मा गांधी हे बनिया होते आणि त्यांच्या मागे, हत्येच्या मागे कुठे ना कुठेतरी जातीयवाद लपला होता. कारण त्यांची हत्या काय 1947 साली नाही झाली. 1935 साली त्यांच्या गाडीवर बॉम्ब फेकण्यात आला. 1942 साली जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा काँग्रेसचे कमळे गुरुजी, नंतर ते शरद पवारांबरोबर होते, ते आमचे अध्यक्ष होते साताऱ्याचे, त्यांनी आपटून त्याला मारला होता. फक्त गांधी स्वतः धावत खाली आले, हात घातला मध्ये आणि कमळे गुरुजीला म्हणाले, गुरुजी आप दूर जाइए. तेव्हा कुठे होता 42 म्हणजे 50 कोटी मुसलमानांचं तुष्टीकरण, हे कुठे होतं? तेव्हा हा प्लॅन हा विचाराने केलेला प्लॅन होता आणि हा प्लॅनचा काही टक्के हा जातीयवादातनं निर्माण झाला होता. दुसरीकडे या सगळ्या गोष्टींच्या घडामोडीमध्ये तुम्ही जे तटकरेंवर टीका केली त्याच्यावर काही वेळा प्रेस केल्यात आणि त्याला उत्तर देत आहेत. त्यांचा दावा आहे की तुम्ही मुद्दामून याला वेगळ्या स्वरूपातलं रूप दिलं जातं. नाही, मी वेगळं नाही देते. मी ओपनली बोलतोय, साहेबांसमोर बोलतोय. मी मागणं बोलत नाहीये आणि जे साहेब बोलले ते मी बोलतोय. मी असंही नाही म्हणत मी बोललो. जाऊन विचारा साहेबांना तुमच्याबद्दल काय मत होतं साहेबांचं. साहेब बिचारे कधी बोलत नव्हते. आपल्या पुतण्याच्या प्रेमापोटी तुम्हाला सहन करत होते. म्हणजे तुमच्यावर फार प्रेम होतं असं समजू नका. मी बोललो त्याच्यावर. असं आहे की 2004 सालीच ते मागे लागले होते, कारण का तेव्हा इंडिया शायनिंग चालू होतं. प्रमोद महाजन जिवंत होते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे आणि वरिष्ठ बीजेपीच्या नेत्यांशी ते चर्चा करत असत आणि ते साहेबांच्या मागे लागले होते की तुम्ही बीजेपीत चला. साहेबांनी ठाम नाकार दिला आणि आता ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, ते अक्षरशः रडले साहेबांसमोर. तेव्हा साहेबांच्या घरच्यांनी येऊन त्यांना सांगितलं की थांब. आणि त्याच्यानंतर ते पराभूत झाले. त्यांनी हे पण सांगितलं, साहेब मी हार जाऊंगा. साहेब त्याला म्हणाले थांब ना, आपण काय होतं ते बघूया. ते पराभूत झाले. त्याच्यानंतर युपीए सरकारमध्ये आली. साहेबांनी त्यांना विमान उड्डाण मंत्री केलं, राज्यसभा दिली. अजून काय द्यायचं, स्वतःचं घर. काय कमी दिलं त्यांना? अहो पण सगळ्यांना सगळं दिलं ना, मग तुम्ही का सोडलं साहेबांना? साहेबांनी स्वतःच्या पोरीला मंत्री नाही केलं ना. जेव्हा संधी मिळाली तेव्हा सूर्यकांत पाटीलला केलं, आगाथा संगमाला केलं. त्यांनी स्वतःच्या पोरीला नाही केलं ना.
मला बाजूला काढून तुमच्या पोरीला दिलं ना, मंत्रीपद पण दिलं, पालकमंत्रीपद पण दिलं. माझ्यावर अन्याय का केला? आणि हा अन्याय अजित पवारांनी केला, अजितदादांनी केला. माझ्यात कर्तृत्व नव्हतं. हो, शरद पवारांवर षडयंत्र होतं आणि त्याचे लीडर हे सगळे होते, सामुदायिक नेतृत्व करत होते. दररोज सकाळी शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन बसायचे, त्यांना वेगवेगळ्या स्टोऱ्या द्यायचे आणि त्यांचा प्लॅन असा होता की अध्यक्ष सुप्रियाताईंना करायचं आणि नंतर मग काय करायचं त्यांचं ठरलेलं होतं. आणि त्याला आमचा विरोध होता आणि मनातनं शरद पवारांचाही विरोध होता. शरद पवारांना जातीयवादी शक्तींबरोबर जायचंच नव्हतं कधी. मला ते सांगतात तू जाऊन चर्चा कर. निर्णय नाही देत ना. त्यांचं नेहमीची सवय आहे, ते नेहमी सांगतात चर्चेची दारं बंद करू नका. तुम्हाला चर्चा करायला सांगितलं म्हणजे काय तुम्हाला अंतिम निर्णय नाही दिला ना त्यांनी. असं आहे की मला तुम्ही एक गोष्ट सांगा, मानवी इतिहासामध्ये काय लिहिलं? मानवाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय? मानव कधी मांसाहारी होता आणि तो शाकाहारी कधी झाला ह्याचा अभ्यास आहे ना जगामध्ये. अँथ्रोपॉलॉजी नावाची गोष्ट आहे ना जगामध्ये. ज्या वेळेस दुसरं काही खाद्यच उगवत नव्हतं त्यावेळेस लोक काय खायचे? सांगा ना मला, काय खायचे? ज्या देशामध्ये गहू तांदूळ नावाची गोष्टच नव्हती, ह्याच्या तारखा आहेत ना, हे कधी उगवायला शिकले, यांची शेती कुठे झाली, हा सगळा अभ्यास आहे. म्हणूनच मी सांगतो की तुम्ही अभ्यास करून राजकारण आणि हे करा. तुम्ही उगाच बोलायला बोलू नका. जगामध्ये आजपासून 5000 वर्षापूर्वी एकतरी माणूस, अहो ऋग्वेदामध्ये लिहिलंय ना, वेद वाचा ना व्यवस्थित. वेद वाचा आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मांसाचं भक्षण केलंय, कोणी कोणी केलंय तुम्हाला स्पष्टपणाने कळेल. फक्त वाचायला शिका. नाशिकमधून नथुराम गोडसेंच्या अस्थि कलशाची यात्रा काढली जाते. 20 तारखेला त्या यात्रेचं आयोजन केलेलं आहे. शरद पोंक्षे देखील त्या कार्यक्रमाला असणार आहे आणि उदात्तीकरण नथुराम गोडसेंचं सुरू झालंय पुन्हा एकदा. अहो या सरकारचं कामच ते आहे, त्यांना नथुरामालाच जिवंत करायचं आहे. ते गांधींना फक्त गाडू शकत नाही, बाकी ते गांधींचा सगळे हाल करणार आहेत. पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत गांधींचे विचार मागे जाणार नाहीत. आणि या गांधींचा विचार हीच या देशाची ओळख असेल, नथुरामाची नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.